नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते। कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे। दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी 2 डोळे किंवा 2 हातपाय निकामी झाले तर 1 लाख रुपये आणि 1 डोळा किंवा 1 हातपाय निकामी झाल्यास 50,000 रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते। सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांच्याकडून धारण केलेली आहे। याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये अपघाती मयत झालेले शौकत कादर देसाई अब्दुल्ला यांचे वारस, बाबासो अण्णा चौगले शरदवाड यांचे वारस, सुधाकर बसगोंडा पाटील जुगुळ, महादेव रामा पाटील घुसरवाड यांचे वारस असे 4 सभासदांच्या वारसांना 4 लाख रुपये विमा पॉलिसीचे चेक प्रदान करण्यात आले। आज अखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येक 1 लाख रुपये प्रमाणे 103 सभासदांच्या वारसांना 1,03,00,000 रुपये व हातपाय निकामी झालेल्या 3 सभासदांना प्रत्येकी 50,000 रुपये प्रमाणे 106 सभासदांना आतापर्यंत 4,04,50,000 रुपये आर्थिक मदत देण्यात आली। सदरचा चेक प्रदान कार्यक्रमात गणपतराव पाटील दादा, चेअरमन रघुनाथ पाटील, अनिलराव यादव ज्येष्ठ संचालक, श्री इंद्रजित पाटील संचालक, विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील, इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत चेक प्रदान करण्यात आला। यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील उपस्थित होते। यावेळी संजय भोसले मॅनेजर फायनान्स, विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील, कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोले, पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे, उपमहाप्रबंधक HB अरुण कुमार, DGM पुणे प्रादेशिक कार्यालय, वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ कोल्हापूर, मृणाल उरुणकर, राधिका पाटील सहाय्यक ब्रांच मॅनेजर, रोहन खाडीलकर, शुभम कदम सहाय्यक असिस्टंट, नितीन पाटील सहाय्यक यांचे विशेष सहकार्य मिळाले। तसेच कारखान्याचे व शेअर विभागाचे परवेश मिस्त्री इत्यादी उपस्थित होते। भांडाफोड न्यूज साठी सहसंपादक विवेक कांबळे।